10 धावा तर निश्चितच सेव्ह केल्या आपल्या टीमसाठी आणि हे कंट्रीब्युशन खूप महत्त्वाचं ठरेल निलेशचं, कारण 3 षटकांचा सामना आणि त्या 3 षटकांमध्ये जर 3 चेंडू तुम्ही दुसऱ्या षटकामध्ये जर निर्धाव पद्धतीनं फेकत असाल तर गोलंदाजी खूप भारी असं आपण म्हणू शकतो. केवळ 13 धावसंख्या झाली आहे सर. मॅच अतिशय खूप रंगात आहे. पहिली इनिंग चालू आहे, धावसंख्या होती ती 13, पहिल्या षटकात 7 धावा आल्या होत्या. तदनंतर निलेशच्या षटकात या पहिल्या 2 चेंडूत 6 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर खूप चांगलं कमबॅक केलंय. 3 चेंडू सरळ निर्धाव फेकले गेलेत. आता दबाव आलाय तो मात्र फलंदाजांवर. फ्रंट फूट खेळावा की बॅक फूट खेळावा या द्विधा मनस्थितीत आणि आता मात्र आमच्या समोर नक्कीच जोडले जातील या विभागातील एक उत्कृष्ट समालोचक, लेखक, कवी श्री दत्तात्रेय म्हात्रे सर नक्कीच या मॅच साठी जोडले जातील. आणि काय अफलातून प्रयत्न केला होता सर. बघा इथं प्रत्येक धाव अडवण्यासाठी जीवाचा म्हणजे आपण म्हणतो ना की अपार मेहनत घेतली जाते. इंजरी झाले का पहिला आपण चेक करा. नाही, परंतु निश्चित इथे इंजरी झाली तरी आपल्या टीमसाठी जो डेडिकेशन आहे, समर्पण आहे ते इथं महत्वाचं ठरतोय. आणि षटकाची समाप्ती होते. या षटका अखेर धावसंख्या आहे ती बोर्डवर 14. म्हणजे सर बघायला गेलं तर पहिल्या षटकात धावा होत्या 7, तदनंतर दुसऱ्या षटकात आल्या धावा 7. म्हणजे 7च्या पटीने खेळतोय तो शिवकृपा जनवली संघ. खरं तर खुश असेल ठाकूरपेठीचा संघ, कारण धावा आहेत त्या बोर्डवर केवळ 14. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. या 6 चेंडूंमध्ये शिवकृपा जनवलीला सर गेअर बदलावे लागतील. धावा कमीत कमी तुम्हाला 30 पर्यंत न्याव्या लागतील सर. येस, इट इज अ ग्रेटेस्ट रायव्हलरी. कारण पंचक्रोशी क्रिकेट संघांमधली सगळ्यात टॉपची रायव्हलरी तुम्हाला कोणाला पाहायला मिळेल तर ते शिवकृपा जनवली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना काळभैरव ठाकूरपेठी. हे खरं तर एका बाजूची गावं आहेत, परंतु प्रत्येकाला आपला खेळ माहिती आहे, प्रत्येकाला प्रत्येकाची दुपती नस माहिती आहे. आणि दोन्ही पंचक्रोशी क्रिकेट संघटनेवर दबदबा आणि वर्चस्व निर्माण करणाऱ्या टीम आहेत. आणि दोन्ही मोठ्या टीम जेव्हा एकमेकांच्या सोबत खेळतात तेव्हा एक वेगळी कॉन्टेस्ट, एक वेगळी रायव्हलरी तुम्हाला पाहायला मिळते. आतापर्यंत स्कोरकार्डवर धावा लागल्या 13 दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. त्यामुळे इथे कुठेतरी वरचढ चढताना ठाकूरपेठी संघ पाहायला मिळतो, परंतु जनवली संघाला कमी अजिबात लेखून चालणार नाही. कारण जनवली संघ असा आहे की तो सुरुवातीला कासवाच्या गतीनं जरी सुरुवात केली असली तरी अगदी शेवटच्या वेळेला ते हरणाचा वेग कधी घोड्यावर कधी टाच मारतील आणि आपला घोडा कसा सुसाट जाईल हे कधी सांगता येणार नाही. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवर घेतला धमाका, बॉल गेला सीमारेषा पार, आर पार, दमदार शानदार षटकार. साईनाथ क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडूंनी स्टेजच्या बाजूला यायचं. यानंतर आपली मॅच आहे. पहा, हेच मी सांगितलं होतं की या खेळाडूकडे भरपूर काही पोटेन्शियल आहे, हवेची साथ आहे, आता नशिबाची साथ जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु मनगडात ताकद आहे, भरपूर काही चांगल्या इनिंग या प्रज्योत ठाकूरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल. आर या पार कोण होगा चॅम्पियन ट्रॉफी का दावेदार. आज मात्र थांबायला कोणालाही वेळ नाही, कारण इथून वेळ गेली तर पुन्हा 365 दिवसाची वेळ तुम्हाला पाहावी लागेल, वाट तुम्हाला पाहावी लागेल. म्हणून आत्ताच बॉलला वाट दाखवावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, सचिन ठाकूर. शेवटचा स्पेल, पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न. पहा, ताकद, नजाकत, सौंदर्य सगळं काही या बॉलवर पाहायला मिळणार. आणि बॉलला पाठवून दिला हवेवर स्वार होऊन, बॉल सीमारेषा पार, उत्तुंग षटकार. या खेळाडूंना पुन्हा एकदा कमबॅक, पुनरागमन करतो आपल्या टीमसाठी. ही कॉन्टेस्ट फार महत्वाची आहे. आणि 2 दिग्गज जेव्हा खेळतात तेव्हा त्या कॉन्टेस्टला फार मजा येते. या पंचक्रोशी क्रिकेट संघटनेत आता आपण पाहिलं तर 4 ते 5 दिग्गज संघ तुम्हाला पाहायला मिळतील, जे अगदी अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळतील. प्रत्येकाची चुरस आहे. पहिला क्रमांक प्रत्येकाला हवा आहे, कारण चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरायचंय.
जरी चॅम्पियन्स ट्रॉफी मारून झाल्यानंतर हेमंत भरपूर खर्च होतो, चॅम्पियन्स ट्रॉफीपेक्षा जास्त जेवणाचा खर्च होतो, परंतु ती तमा कोणाला नाही. प्रत्येकाला आता गावाची अस्मिता फार महत्वाची आहे. तर ही जर्सीज अशी असते, जेव्हा तुम्ही गावाच्या नावाने एकदा जर्सी घातलीत की तुमचे समर्थक आहे, तुमच्या समर्थकांच्या गावाच्या अपेक्षा तुमच्यावर येतात. इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा धमाका प्रज्योतच्या बॅट मधून आलाय. बॅक टू बॅक तिसरा दमदार षटकार. तीन बॉल आणि 3 षटकार प्रज्योत ठाकूरने ठोकून दिलेत. जो संघ अडचणीत होता त्या संघाला आता अडचणीतून मुक्त केलंय. सुरुवातीला दुसऱ्या षटकामध्ये काटे टाकले बॉलरने, परंतु आता त्या काट्याला फुल समजून मात्र चालावं लागेल, कारण रुतणारे काटे हेच तुमच्या पायाचा वेग वाढवत असतात. आणि इथे आता प्रत्येक बॉलवर हाणामारी करण्याचं, कारण प्रत्येकाकडे आता कॅल्क्युलेटर खिशामध्ये आहे, कारण चॅम्पियन ट्रॉफी समोर दिसते. कॅल्क्युलेशन काय, प्रत्येक जण आजच्या दिवसामध्ये कधी नव्हे ते कॅल्क्युलेटिव्ह माइंडने प्रत्येक जण खेळताना आज पाहायला मिळतोय. आणि त्यांचे संपूर्ण क्रीडा दर्शक आरएस लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. सचिन पुन्हा एकदा तयार, पुढे सरसोड मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, 1 बाउन्स बॉलला कलेक्ट करण्यासाठी थांबलाय, तोपर्यंत बॉलला फेकलाय. 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पूर्ण. आणि स्ट्राईक आता प्रज्योतला ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि ठेवावी देखील लागेल, कारण इनफॉर्म बॅट्समन आहे ज्याच्या बॅटमधून 3 बॉलमध्ये आले 3 षटकार आणि शेवट चौथ्या बॉलवर आलाय 2. 33 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. इथे मात्र फटका पुन्हा एकदा चांगला फटका, लाजवाब आहे. चुपचाप खडे राहो, बॉल सीमारेच्या पार. आणखीन एक येतोय, उत्तुंग, शानदार, दमदार, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल स्ट्रोक षटकार. 39 रन्स ऑन स्कोर. आता पहा, मला आठवले की मॅरेथॉन मध्ये सर जशा पद्धतीने सुरुवात करतात, सुरुवात अगदी हळूवार होते, परंतु त्यानंतर रुपेश पाटील आपल्याकडे आले. 200 रुपयाने काय होते, 500 रुपये दे. प्रभाकर भोईर यांच्याकडून 200 रुपये आणि रुपेश पाटील यांच्याकडून 300 रुपये, 500 रुपयाचं पारितोषिक एकूण. इथे मात्र फटका चांगला. मिड लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक शर्तीचे प्रयत्न प्रत्येक जण करतात. कमिटमेंट 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 फार महत्वाची आहे तुमची, तुमच्यासाठी, तुमच्या संघासाठी, तुमच्या स्वप्नांसाठी, स्वप्नांच्या परिपूर्ततेसाठी. आणि षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपुष्टात आलाय. आणि चला, सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायत बोर्जेचे माजी सरपंच सन्माननीय महेंद्र पाटील सर यांच्या माध्यमातून प्रज्योतसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. 200 रुपये महेंद्र ठाकूर सर, माफ करा, यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. प्रज्योत तुझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. आणि रुपेश पाटील यांच्याकडून 300 रुपये, एकूण 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी प्राप्त झालंय प्रज्योत ठाकूरला. व्हॉट अ फॅन्टास्टिक इनिंग. खूप चांगला दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळाला. जितेंद्र पाटील सर, आपण चर्चा करूया या गोष्टीवर. नक्कीच सर, असं वाटत होतं की 2 षटकांती पाहायला गेलं तर ठाकूरबेडी हा टीम थोडासा ड्रायव्हिंग सीटवर होता आणि असं वाटत होतं की अगदी 20 ते 25 धावांपर्यंत रोखेल, परंतु शेवटच्या 6 चेंडू शिल्लक असताना प्रज्योत सारखा खेळाडू आपला नॅचरल अटॅकिंग गेम मात्र त्यांनी खेळायला सुरुवात केली आणि पहिल्या 3 चेंडूवर स्वतः अडचणीत असणारी टीम मात्र समोरच्या टीमला अडचणीत आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि 3 षटकारांच्या सहाय्यानं मात्र तो धावफलक अगदी मी म्हणेन पुढे नेता नाही तर अगदी 5व्या गेअरमध्ये नेला होता. आणि सलग 3 षटकारानंतर 4थ्या चेंडूवर 2 धावा, तदनंतर 5व्या चेंडूवर पुन्हा एकदा प्रहार केला षटकाराच्या सहाय्यानं आणि त्याची सांगता केली मात्र दुहेरी धाव्यानं. अशा प्रकारे शेवटच्या षटकात 6 चेंडूंमध्ये 28 धावांची एक विस्फोटक खेळी, मी म्हणेन निर्णायक खेळी ही इथं प्रज्योत खेळून गेलाय. कदाचित आपल्याला शेवटी कळेल की ही चॅम्पियन्स ट्रॉफीला तर गवसणी घालणारी खेळी नव्हती. येस, संघर्षाला इथून सुरुवात झाली. पहिलं पाऊल संघर्षाची एक ठिणगी मात्र इथे टाकली गेली आणि आता त्याचा वनवा कशा पद्धतीनं पेटेल हे पाहावं लागेल, कारण प्रत्येक टीमला या ठिकाणी जिंकायचंय. संघर्ष आता पराकोटीला पोहोचलाय दोन्ही टीमचा, कारण आता संघर्ष करायचा आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी. प्रत्येकाला संघर्ष करायचा आणि तोच संघर्ष आता पराकोटीला पोहोचलाय. परंतु इथे विसरून चालणार नाही, इथे विसरून चालणार नाही, कारण अजिंक्य भोईर आणि माफ करा
या ठिकाणी मंदार ठाकूर त्यानंतर विश्राम ठाकूर यांची विस्फोटक खेळी अजून तुम्हाला पाहायची आहे. तोपर्यंत ही मॅचचा काय निकाल लागेल हे पाहावं लागेल. तोपर्यंत जाऊया आपण व्यासपीठाकडे. आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत. टॉससाठी चला या पहिलं. चला संपूर्ण प्रशासकीय कामाचा आढावा घेऊन जिथे जिथे आपल्या जनतेवर अन्याय होतो आणि त्या वेळेला अन्यायाच्या विरोधामध्ये उभं राहण्याचं धाडस ज्या आमच्या सर्व या मान्यवरांनी केलेलं ती संपूर्ण आमची टीम या ठिकाणी उपोषण करते टीम या आमच्या मंचावर उपस्थित आहे, स्थानापन्न झालेली आहे. कुठूनतरी प्रशासनाच्या विरोधामध्ये एल्गार कुठेतरी निर्माण करणं गरजेचं आहे. हेमंत पाटील यांचे स्टेटस मी रोज पाहत असतो. प्रत्येक वेळेला तुम्हाला रिप्लाय देता येत नाही, परंतु जेव्हा तुमचे स्टेटस पाहतो तेव्हा अगदी खरं तर अभिमान वाटतो की या विभागातील असं एक व्यक्तिमत्व जे खरं तर प्रशासनाच्या विरोधामध्ये जनतेच्या होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये छाती ठोकपणे कुठल्याही विचार न करता संपूर्ण समर्पण आपल्या जनतेसाठी करत आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि करूया आपण त्यांचा सगळ्यांचा शुभ सन्मान. मी विनंती करेन आमच्या प्रकाशजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते हेमंत पाटील यांच्यासाठी, कारण तुमच्या टाळ्या कदाचित त्यांचं उद्याचं हे सामर्थ्य वाढवू शकतील. आमच्या या खरं तर विभागाला अशा प्रकारची एका नेतृत्वाची गरज आहे. जिथे जिथे जनतेवर अन्याय होईल, जिथे जिथे जनतेचे प्रश्न असतील आणि ते प्रश्न प्रशासनाच्या समोर तेवढाच बेधडक मांडणारे व्यक्तिमत्व हेमंत पाटील यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. यानंतर ज्यांच्या माध्यमातून या खारेपाट विभागातील पाणी प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी ज्यांनी आमरण उपोषण केलं ते या गावचे खरं तर भाचे आहेत. ते आमचे आदरणीय अजित म्हात्रे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ज्याच्यामध्ये धमक त्यालाच किंमत अशी समाजाची रीत आहे. जोपर्यंत प्रशासनाच्या विरोधामध्ये तुम्ही एल्गार करत नाहीत, निर्माण करत नाही, तोपर्यंत प्रशासन त्याची दखल घेणार नाही. आमचे आदरणीय प्रकाश ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान दिला जातोय. आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले सन्माननीय उपोषणासाठी सर्वात जास्त मेहनत ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती प्रितेश माळे आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. चला टॉस साठी यायचंय. It's a great contest. What a fantastic crunching sound from the bat. Perfect middle of the bat. हवेवर स्वारून हवा के संग संग घड़ा के साथ साथ बॉल सीमारेषा बाहेर. षटकार. ठाकूरवाडी संघाची रन मशीन आता सुरुवात झाली. आणखीन एक धमाका. व्हॉट अ फंटास्टिक क्लास. डीप लॉंग ऑफच्या डोक्यावर बॉल सीमारेषा पार. हाय अँड हँडसम. इट्स अ ह्यूज हिट. मॅक्सिमम षटकार. मॅच अगदी रंगामध्ये आली. आता कोण जिंकेल, विजयाची माळा कोणाच्या गळ्यामध्ये घालेल हे पाहावं लागेल. प्रत्येकाचा आता नजर या मॅच कडे लागून राहिलेली आहे. RS लाईव्हच्या माध्यमातून आमचे तमाम क्रीडा दर्शक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. बॅक टू बॅक आले दोन. येईल का तिसरा प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नाचं उत्तर देईल मंदार ठाकूर. मागच्या मॅच मध्ये कुठेतरी
स्ट्रगल करताना पाहायला मिळाला, परंतु या मॅच मध्ये, निर्णायक मॅच मध्ये आता संजीवनी प्राप्त करून देतो आपल्या टीम साठी। हारकर जो बाजी जीतता है उसे ही बाजीगर कहते हैं आणि अशीच प्रकारची खेळी मंदारच्या बॅट मधून या ठिकाणी पाहायला मिळते। आणि हल्ला कोणावर चढवलाय, अजय भोईर याच्यावर। ओहो, दम है, दमदार भी है। और इथे पहा, इथे जरूर पाहिलं तर कॅचची संधी होती, परंतु ही संधी चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे आपण म्हणत असतो, ही संधी निघून गेली। आता या संधीचं सोनं करावं लागेल मंदारला, त्याच्याकडे क्षमता आहे, त्यांनी दाखवून दिली। हम भी किसी से कम नहीं हे दाखवून दिलंय त्याने देखील। धावांचा डोंगर समोर उभा केला होता, परंतु त्याला चेस करत असताना आतापर्यंत पोहोचलेत 16 या धावसंख्येवर अजय भोईर। 16 धावा स्कोर कार्डवर। 4 बॉलचा आतापर्यंत खेळ झाला, 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत। मॅचची गणित, प्रत्येक बॉल गणित थोडंसं कान मंत्र दिला जातोय, एक कहाणी बदलण्याचा विचार या ठिकाणी केला जातोय। स्वप्न आहे, स्वप्नांना उतरवायचे सत्यामध्ये, हीच ती वेळ आहे आजची चॅम्पियन्स ट्रॉफीची। आणि आपल्या संघाला गावामध्ये गुलाल उधळायचा आहे, विजयाचा गुलाल उधळायचा आहे। आणि त्यासाठी शर्तीचे प्रयत्न प्रत्येक टीमचे चाललेत। हवा मात्र वाहताना तुम्हाला पाहायला मिळते, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये कोणाची हवा असेल त्याकडे तमाम क्रीडा रसिकांचं लागले लक्ष। अजय पुन्हा एकदा तयार। ओहो, इट्स अ सबमरीन डिलिव्हरी, फंटास्टिक वेग या बॉलवर पाहायला मिळाला आणि भेदक मारा अजय भोईर। भरपूर काही क्षमता आहे, भरपूर काही अनुभव आहे, अनुभवाची गाठोडी आपल्या खांद्यावर घेऊन सातत्याने या खेळाडूने भरपूर काही इम्प्रेस केले या पंचक्रोशी क्रिकेट संघटनेला। आणि वाशिव भागामध्ये देखील तोच खेळाडू दमदार अजय भोईर। यावेळी देखील पुन्हा पहा, आणखीन पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल, वाईड बॉल, वाईड बॉल। कहाणी में ट्विस्ट पहा, लगेचच तिथे शिट्यांचा आवाज येतो, टाळ्यांचा आवाज येतो। काय घडतं या मैदानाच्या आतमध्ये? एक एक बॉल हृदयाचे ठोके वाढवणारे असतील, एक एक बॉल गणित देवाचा धावा प्रत्येकाला करावा लागेल। कदाचित शिवकृपा जनवली संघाने आता शंकराचा धावा सुरू केला असेल, परंतु काळभैरव ठाकूरपेठी टीमने आता काळभैरव देवाचा धावा केला असेल। देव दोघांनीही पाण्यात ठेवला असेल, परंतु आता निर्णय कोणाच्या बाजूने लागेल? देवाला पाण्यात ठेवून विश्वास जर असेल तर नक्कीच काहीतरी घडेल, परंतु चमत्कारावर विश्वास ठेवून चालणार नाही। तुमच्या मनगटातली ताकद तुम्हाला आज दाखवायला लागेल, ताकद की नजाकत दोघांचा देखील वापर करावा लागेल। मॅच अगदी क्रुशियल मोमेंट वर आली, कारण आतापर्यंत फास्ट करा थोडस। 16 धावा स्कोर कार्ड वर लागल्या, 40 चा पल्ला गाठायचा, डू अँड डाय समीकरण। 17 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात, 40 चा पल्ला गाठायचा। फटका चांगला आहे, फटका, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि सुरेख झेल। व्हाट अ फॅन्टास्टिक कॅच, बॅट्समन मंदार ठाकूर इज OUT आउट। मान्यवरांना विनंती करतोय, फक्त एक टॉस होऊ द्या आपल्या शुभास्य आणि लगेच जाऊया। महेंद्रजी ठाकूर साहेब, खरं तर आपल्या या वाशी भागामध्ये पहिला प्रयोग ज्यांच्या माध्यमातून केला गेला होता की तळ्याचं पाण्याचं रूपांतर आपल्या पिण्यायोग्य पाण्यामध्ये, आज ही खरं तर 4 गावांना पाणी पुरेल असा पहिला एक्सपेरिमेंट, सक्सेसफुल एक्सपेरिमेंट ज्यांच्या खरं तर कल्पक बुद्धीतून आलाय ते आदरणीय महेंद्रजी पाटील सर, ठाकूर सर यांच्या शुभास्य आपण घेऊया टॉस। आणि विनंती करेन, जे संघ आपला मॅच झालेली आहे, आपलं आव्हान संपुष्टात आलेलं आहे, आपण कृपा करून, कारण ही पंचक्रोशी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण मैदानाच्या चारही बाजूला आपापले कृपा करून 1-1, 2-2 प्रतिनिधी पाठवा, सहकार्य करा। आपल्या सहकार्यावरच एवढी भव्य दिव्य ट्रॉफी। धन्यवाद महेंद्रजी ठाकूर सर, असंच आपलं प्रेम आमच्या पंचक्रोशी क्रिकेट संघटनेवर राहू द्या। चला मॅच फास्ट करा। धन्यवाद, थँक्यू। आणि नाईस आणि सगळं काय आता बोलायला नको, आयोजन नियोजन मध्ये थँक्यू। चला मॅच अगदी रंगतदार अवस्थेमध्ये आले, अगदी हृदयाचे स्पंदन, हृदयाचे ठोके प्रत्येकाचे वाढायला सुरुवात झाली।
जे घरबसलं मॅच पाहतात त्यांना देखील प्रश्नचिन्ह पडलेलं आहे की ह्या मॅचमध्ये कोण जिंकेल. कारण जे बसलेले होते ते आता उठलेले आहेत. त्यांनी नखं चावायला सुरुवात केली, कोणी हात खिशामध्ये घातलेत. प्रेक्षक मात्र मंत्रमुग्ध आहेत. ते देखील ज्या जागेवर बसले होते तिथून उठलेत, कारण त्यांना माहिती आहे इट्स अ ग्रेटेस्ट रायव्हलरी. आजच्या दिवसातील ही सर्वात मोठी रायव्हलरी तुम्हाला पाहायला मिळते. शिवकृपा जनवली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण पाहतोय ठाकूरबेडी टीम. फास्ट करा, मी विनंती करेन, स्पीडअप करा सामना. 12 मध्ये करायचे 25. काय घडेल, हवेच्या विरुद्ध या ठिकाणी खेळायचं आहे. परंतु विश्राम ठाकूरने मागच्या मॅच मध्ये अशाच सिच्युएशन मध्ये दीपक मात्रेवर हल्ला चढवला होता. इतिहासाची पानं पुन्हा एकदा खोलून पाहावी लागेल विश्राम ठाकूरला. तो इतिहास पुन्हा एकदा घडवायचा आहे. गोलंदाज तयार, मितेश इज ऑन बॉलिंग ट्रॅक. पंचांकडून गाड घेऊन तयार. 12 बॉल करायचे आहेत 25. कोण जिंकेल या मॅच मध्ये? विश्राम ठाकूर तयार. पहिलाच बॉल ऑफ साइडला सोडून जाणार. पंचांचा इशारा, वाईड बॉल. समीकरण बदललंय. आता करायचे आहेत बॉल आहेत 12 आणि करायचे आहेत 24. प्रतिषेधक 12च्या सरासरीने चालायचंय. मंदार ठाकूर ज्याच्यावर भरपूर काही विश्वास होता तो मैदानाच्या बाहेर गेलाय, परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये निलेश ठाकूर आणि विश्राम ठाकूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. विश्राम ठाकूर आजच्या दिवसामध्ये भरपूर काही रंग चढवलाय त्याच्या बॅटिंगने. मितेशचा पुढचा बॉल, फुलरलेनचा बॉल. यावेळी मात्र श्रीकर यांचा फटका फसलाय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडल्यानंतर डीप स्क्वेअर लेग करून क्षेत्ररक्षक आशिष भोईर आलाय, त्याच्याकडून झाली चूक आणि इथे चुकीला माफी नसणार आहे. पहा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक बॉल गणित खेळणारे खेळत आहेत, परंतु त्यांच्या समर्थकांचे ठोके आता वाढायला सुरुवात झाली. डू अँड डाय सिच्युएशन मध्ये आलेला सामना, करो या मरोची स्थिती. चला, सकाळपासून आम्ही खरं तर ज्यांच्या आवाजाची वाट पाहत होतो सुहास म्हात्रे, शेवटी तो दिवस उजाडला आणि पंचक्रोशीमध्ये सुहास म्हात्रे यांचं आगमन झालं बऱ्याच वर्षानंतर. अकरा मध्ये करायच्यात 22 धावा, पहिल्या करायच्यात 12 मध्ये 24. विश्राम ठाकूर स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतं. मितेश डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ देखील सज्ज आहे. यावेळी मात्र आपली जागा बनवली, जागा दिली बॉलला आणि जागा दाखवली देखील. तिथे मात्र कॅच सोडली जाते. कॅच सुटली की मॅच. काय घडेल या मैदानाच्या आतमध्ये? विश्रामची विकेट फार महत्वाची होती. इट्स अ गोल्डन विकेट फॉर जनवली टीम आणि ती विकेट आता संधी जरूर होती, परंतु ही संधी तुम्हाला वारंवार येणार नाही. जर तर जे काय घडलं आता ते सोडून पुढचा प्रवास करावा लागेल. आता बॉल आहेत 10 आणि करायच्यात 20 धावा. 10-20 समीकरण असं बदलतंय. हृदयाचे टोके प्रत्येकाच्या आता वाढायला सुरुवात झाली. कधी आपण जनवलीच्या गटामध्ये उत्साहाचं वातावरण, कधी ठाकूरबेडीच्या गटामध्ये उत्साहाचं वातावरण. पब्लिक मात्र न्यूट्रल आहे. त्यांना कुठलेही संघ जिंकला तरी त्यांना ह्या क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. प्रत्येकाने खरं तर मनमुराद ताव मारला आजच्या चिकनवर आणि आता प्रत्येक जण ही रायव्हलरी पाहण्यासाठी सज्ज झालेत. व्हॉट अ फॅन्टास्टिक मॅच. ग्रेट ऑर्गनायझेशन बाय पंचक्रोशी क्रिकेट संघटना, पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशन. पहा 10 मध्ये करायचे आहेत आता 20 धावा. समीकरण प्रत्येक बॉल गणित बदलताना पाहायला मिळत आहे. मितेश तयार. फुलरलेनचा बॉल. या वेळेला मात्र आपण पाहतो अगदी बाणासारखा सरळ दिशेने जाताना हा बॉल. इथे मात्र संधी होऊ शकते आणि पंचांचं बोर्ड गेलं आकाशामध्ये. बॅट्समन इज OUT आउट. बॅक टू डग आउट. दुसरा धक्का लागला ठाकूरबेडी टीमला. पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला, पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला बाहेर. पहा मॅच मध्ये काय घडते. अगदी टसन तुम्हाला पाहायला मिळते. पंचांचा निर्णय अंतिम. कालच निर्णय आपण सांगितलेला आहे. Umpire's decision will be final. चला,
आपला पेंडॉल इकडे आहे. चला लगेच मॅचला सुरुवात करा. बॉल 3 to go. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि आता समीकरण आलंय 9 बॉल 19 धावांची गरज. प्रत्येक बॉल आता लाख मोलाच्या किमतीचा आहे. 9 बॉल मध्ये 19 धावा करायच्या आहेत. काय घडेल या मॅच मध्ये, परंतु ऍडव्हान्टेज शेवटची ओव्हर आहे ती हवेच्या दिशेनं खेळायची आहे, त्यामुळे तो एक ऍडव्हान्टेज ठाकूरबेडी टीमला अजूनही नक्की आहे. मितेश पुन्हा एकदा तयार. 9 मध्ये करायचे 19 धावा. सामना बॅलन्स आहे. यावेळी मात्र पहा खोलवर टप्प्यावरचा बॉल बॅट अँड पॅडच्या मधीतून यष्टीरक्षक अजिंक्य भोईरकडे बॉल जातो. आता सुटकेचा निश्वास सोडला मितेशने, कारण हा बॉल त्यांच्यासाठी फार महत्वपूर्ण होता. सुहास प्रत्येक बॉल आता महत्वपूर्ण. आता 8 मध्ये करायचे 19 धावा. आणि ही पिच जर आपण पाहिली तर अगदी पाटा पिच आहे. कोणी या पिचच्या अगोदर खरं तर प्रेमात पडावं अशा प्रकारची पिच आहे. प्रत्येक खेळाडू जेव्हा पिचवर जातो तेव्हा त्याच्या तोंडामधून स्तुतीचे शब्द निघतात, अशा प्रकारची पिच आहे. त्यामुळे तुम्हाला हवेच्या दिशेने खेळत असताना ऍडव्हान्टेज जरूर असेल. अजूनही 2 बॉल या ओव्हर मधले शिल्लक आहेत. 2 बॉल मध्ये किती धावा येतील? शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धावा देखील सहजगत्ता चेस होऊ शकतात. विश्राम मैदानाच्या आतमध्ये त्याच्यावर पूर्णपणे भरोसा आहे. फुलटॉस बॉल यावेळी मात्र टॅप केला, क्षेत्ररक्षक आलाय लॉंग मिड ऑन वरून त्याच्याकडून थोडंसं फॉर्मलिंग. दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. अशोक ठाकूर मला वाटतं त्या ठिकाणी होते. एक धाव आता महत्वपूर्ण आहे. आता स्ट्राईकला विश्राम ठाकूर राहतील ठाकूरबेडी संघाच्या दिशेनं. ही गोष्ट अगदी महत्वपूर्ण आहे. विश्रामला जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न करतील, कारण त्या विश्रामने आज स्वतःला सिद्ध करून दिले. मागची मॅच आठवा तुम्ही, साईनाथ मंत्रीवाडीच्या अगेन्स्ट खेळत असताना विस्फोटक खेळ विश्रामच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आता तो तारणहार ठरतोय. सगळ्यांचा विश्वास, सगळ्यांचं स्वप्न उराशी घेऊन आता या खेळाडूला चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाज मितेश तयार. या षटकातील शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज आहे. इथे मात्र आणखीन तेज सर्रार बॉल आणि इथे मात्र पहा आलाय डॉट बॉल, माफ करा वाईट बॉल आलाय. आता पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. 7 मध्ये आता करायच्या 16 धावा. प्रत्येक बॉल गणित, प्रत्येक वाईट बॉल, प्रत्येक सिंगल धावेनंतर, प्रत्येक चौकार षटकारानंतर समीकरण बदलतात. खेळाडूंचं कमी, परंतु त्यांचे पाठीराख आहेत, त्यांचे हृदयाचे ठोके प्रत्येक बॉलवर चुकतात. पुन्हा एकदा कानमंत्र, पुन्हा एकदा कानमंत्र, कारण आज या मैदानामध्ये भरपूर काही घडामोडी घडतील. कारण मॅन ऑफ द सिरीज 32 इंच LCD TV आहे, त्यामुळे त्याच्याकडे देखील प्रत्येकाचं लक्ष लागलंय. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज 2 टॉवर फॅन आहेत, कूलर आपल्या भाषेमध्ये, ते देखील प्रत्येकाचं स्वप्न आहे आज या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडायची आहे. हा देखील अप्रतिम बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं. पंचांनी दिले षटक समाप्तीचा घोषणा आणि शेवटचं एक षटक. आणि या षटकामध्ये धावा हव्या आहेत 16. 2 षटकार 1 चौकार. कारण हवेच्या दिशेनं जितेंद्र पाटील सर खेळायचंय. कारण या मॅच मध्ये जर पाहिलं तर अगदी चौकार षटकार सहजगत्या बसू शकतात जर तुम्ही प्रॉपर कनेक्ट केलात तर. त्यामुळे मी म्हणेन अजून ठाकूरबेडी संघासाठी ही मॅच ऑन आहे, परंतु विश्राम ठाकूर आणि त्याच्यासोबत खेळत असताना अक्षय ठाकूर यांची रणनीती काय, त्यांना एक प्लॅन करावं लागेल आणि प्लॅन एक्झिक्यूट देखील करावं लागेल. ते प्लॅन काय आपल्याला माहिती आहे, परंतु त्यांच्या डोक्यातून त्यांना तो एक्झिक्यूट करावा लागेल. सर नक्कीच. खरं तर दोघांमध्ये चाललेली खूप चांगला खेळ तुम्ही अनुभवताय. शेवटचं षटक असणार आहे, परंतु ठाकूरबेडी संघासाठी जमेची बाजू असणार आहे की आपल्याला आज मात्र हवेच्या बरोबरीने इथे खेळावं लागणार आहे. संजय ठाकूर सर इथे उपस्थित आहेत. सरांचं दर्शन खूप वर्षानंतर होतं आहे. तब्बल 1 वर्ष वाट पाहावी लागली होती आणि जरूर दोघांमध्ये टीम खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट एक्झिक्यूट केला जातो आहे. 15 रन्स इथे मात्र बनवायचे आहेत. 6 चेंडूंचा सामना करायचा आहे, परंतु विश्राम ठाकूरची ही सुद्धा विकेट खूप महत्त्वाची असणार आहे. परंतु येणारे पहिले 3 चेंडू सर मात्र मैदानावरती इथून मात्र दाखवणार आहे की कोणाच्या बाजूने हा सामना झुकेल कदाचित. कारण आपल्याला हवेच्या विरोध दिशेने आता मात्र गोलंदाजी करायची आहे, ती म्हणजे जनवली संघाला. आणि विजयासाठी मात्र येणारे 6 चेंडू आणि 15 धावा ते म्हणजे ठाकूरबेडी या संघासाठी. 6 चेंडू 15 धावा 16 धावा 6 चेंडूंमध्ये समीकरण मी म्हणेन
दोन्ही संघाकडे एका मध्ये करायच्या आहेत 12. या बॉलवर भरपूर काही निर्भर असेल. या बॉलवर किती धावा निघतात, इथून समीकरण काय घडेल, समीकरण काय बिघडेल हे आपल्याला पाहायचंय. 3 मध्ये करायचे 12. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव, संघाचा मास्टर माइंड अजिंक्य भोईर क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करतोय, त्याच्याकडून वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करतोय आणि बदलाव करावा देखील लागेल कारण अगदी क्रुशियल मॅच आहे. अगदी मी म्हणेन 5 लाखाच्या मॅचला एवढी चढाओढ नसते तेवढी चढाओढ आज या पंचक्रोशीच्या मानाच्या, अभिमानाच्या आणि सन्मानाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीला आहे. इथे मात्र फटका फसलाय आणि थोडस सेलिब्रेशन आता जनवली संघाकडून होतंय कारण आता 2 बॉल 2 मध्ये करायचे अजूनही 12. या खेळाडूकडे भरपूर क्षमता आहे परंतु हा बॉल निर्भर असेल. भरपूर काही षटकार आज विश्राम ठाकूरच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. आता या षटकाराची गरज आहे. या बॉलवर पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न, फटका हुकलाय, फटका फसलाय आणि आता विजयाची संधी देखील आता हुकलाय कारण इथे 1 बॉल आणि आता करायच्या आहेत 12 धावा. इट्स हार्डली इम्पॉसिबल. आता मुश्किल आहे परंतु एखादा नकारात्मक बॉल पडला तर या मॅच मध्ये काही घडू शकतो परंतु जनवली शेवटपर्यंत पहा. अगदी क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव शेवटच्या बॉल पर्यंत ही टसन तुम्हाला पाहायला मिळते. इथे मात्र पहा जनवली संघ विजय झालेला आहे. जनवली संघ विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचा हार्दिक आभार. चला नेक्स्ट मॅच. नो डाउट प्रज्योत ठाकूर ज्याने